आजपासून 4 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरला आज रेड अलर्ट. ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी. मुंबईसह उपनगरांमध्ये आज मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये साचलं पाणी. हवामान विभागाकडून पुढील काही तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. मुंबईमधल्या पावसाचा परिणाम लोकलवर सुद्धा. मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं. पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या लोकल 10 मिनिटं उशिरा. प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. मुंबईमध्ये झाड कोसळण्याच्या घटना अजूनही सुरू. दादरच्या मीनाताई फुल मार्केट परिसरात झाड कोसळलं. माटुंगा बोरिवलीमध्ये सुद्धा झाड कोसळलं. सुदैवानं जीवितहानी नाही. ठाण्याच्या भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस. भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी. नागरिकांचा गुडघाभर पाण्यामधून प्रवास. पालघर, वसई, विरारमध्ये मुसळधार पाऊस. शहरामधील मुख्य रस्ते पाण्याखाली. रस्ते जलमय झाल्यानं वाहतूकही मंदावली. सततच्या पावसामुळे लोणावळ्याचं भुशी धरण ओव्हरफ्लो. पायऱ्यांवरून वाहणारं फेसाळलेलं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. राम मंदिरातील दानचोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन. उद्या दादरमधील हनुमान मंदिराजवळ दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाचं टीजरही जारी. पुण्यातील सिंहगड संस्थेचे संस्थापक मारुती नवलेंसह 7 जणांवर गुन्हा दाखल. 5 कोटी 6 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. 7 शिक्षकांच्या वेतनातील अपहाराचा गंभीर आरोप. भारती विद्यापीठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल.